सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट मला अजूनही वाटते की इलेक्शन झाल्यापासून जनतेतनं किंवा मीडियातनं कुणी अजून हे काय विचारलेलं नाहीये की आमचं कॉमनवेल्थचा भ्रष्टाचाराचा माणूस कुठे गेला, आमचा त्या ठिकाणी म्हणजे 2Gचा भ्रष्टाचाराच्या माणसाला यांनी काय कारवाई केली, त्याच्यातले एकही माणूस आत नाही, एकही माणसाची कारवाई दाखवलेली नाही. आमचं जे कोल घोटाळा तिथलंही काही झालेलं नाही. मग नेमकं काय भानगड आहे, म्हणजे काय सगळ्यांचं काय ऍडजस्टमेंट झाले काय, काही सगळ्यांना आमच्या काँग्रेसवर ऍडजस्टमेंट केले, एक का कारवाई का केली नाही. आज एकही घोटाळे यांच्याकडनं बाहेर निघाला नाही. काळा पैशाच्या बाबतीत यांच्याशी डिस्कशन झालं होतं. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे फक्त व्यापारी त्या ठिकाणी त्यांचाच काळा पैसा बाहेर निघाला. मग काळ्या पैशाचा विषय झाला काय, मी म्हणतो चला जनतेला देणार होता तुम्ही सोडून द्या विषय, तो काय आपण म्हणून तो बोलायचा विषय होता. मग पण शासनाच्या तिजोरीत तर पैसे जमावायला पाहिजे होते, तुमचे 100 रुपये पण जमा नाही येतात. नेमकं काय भानगड आहे, म्हणजे जी यांनी आरोप केले होते त्या आरोपाप्रमाणे म्हणजे आज ग्रामपंचायतीमध्ये आरोप केले, दुसऱ्या दिवशी पहिलं काम असतं की त्याचं खाते उतारा काढायचा, पोलीस कंप्लेंट, FIR दाखल आणि पुढची कारवाई. हे काहीच नाही. म्हणजे घोटाळे नाही झाले, आम्ही म्हणत होतो घोटाळे नाहीत, तोच आहे का विषय. काय नेमकं विषय समजेल. आणि मीडिया पण काय याच्यावर घेऊन आहे, मीडिया पण काय विचारत नाही. तुम्ही म्हणता ते खरं म्हणजे तडजोड झाले की काय बघा.